गांधीजींचे विचार हे स्वातंत्र्य लढ्यापुरते मर्यादित नव्हते. आजही आता हा प्रश्न का आलाय आणि हा प्रश्न एक्झाम मध्ये का येऊ शकतो? या वर्षी तर ज्यांना नोबेल प्राइज मिळालंय, ठीक आहे, व्हेनेझुएलाच्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या किंवा मानवी हक्क कार्यकर्त्या, त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटलेले किंवा जेव्हा त्यांना नोबेल प्राइज डिक्लेअर झालं त्या मोमेंटला त्यांनी काय सांगितलंय? माझ्यावर कोणाचा प्रभाव आहे? ओके. आणि त्यांच्यावरच नाही, जगातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांवर, बराक ओबामा असतील किंवा नेल्सन मंडेला, सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की आमच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा खूप प्रभाव आहे. आणि आजच्या काळामध्ये विशेषतः जी जागतिक परिस्थिती आहे, सगळीकडे युद्ध चालू आहेत, रशिया युक्रेन, इस्रायल पॅलेस्टाईन, त्याच्यानंतर इंडिया पाकिस्तानचं मध्यंतरी झालं, ठीक आहे. सो गांधीजींचे विचार या काळात सगळ्यात जास्त गरजेचे आहेत. तुमचं ऑनलाईन फ्रॉड चालू आहेत किंवा सोशल मीडियाचं जे सगळं चालू आहे, तर या काळामध्ये हे विचार खूप जास्त महत्वाचे आहेत. आजच्या काळामध्ये विशेषतः जेव्हा आपण पर्यावरणाचं अधपतन करतोय, हिंसा करतोय, ठीक आहे, सो गांधीजींचे विचार खूप जास्त महत्वाचे आहेत. पहिली गोष्ट, आता इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला गांधीजींचे विचार माहीत असणं अपेक्षित आहे आणि ते आजच्या काळाला कसे लिंक होतील हे सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला खूप चांगलं प्रेझेंटेशन करायचं असेल तर इथे तुम्ही टॅब्युलर टेक्निक वापरू शकता. वापरले कोणी? कोणी? व्हेरी गुड. आहे बघा, मी पण आळशी आणि तुम्ही पण आळशी. कोणता विचार आणि आजच्या काळासाठी तो कसा लिंक करता येतो, कळतंय? अर्धा एक मार्क इथेच एक्स्ट्रा वाढतो. परत सांगतोय, मार्क हे फक्त कंटेंटला नाहीये, तुमचं प्रेझेंटेशन, तुमचा फ्लो ऑफ द आन्सर, इंट्रो, कन्क्लुजन, सगळ्याला मार्क आहेत, लक्षात घ्या. चलो, पहिल्यांदा गांधीजींचे काही कोट्स माहित असणं अपेक्षित आहेत. इथे या प्रश्नामध्ये तुम्ही कोट्स वापरू शकताय. एन्व्हायरमेंट बद्दल गांधीजी काय म्हणतायत? हा, ओके. सो पृथ्वीवर अर्थ हॅज इनफ फॉर एव्हरी मॅन्स नीड बट नॉट फॉर एव्हरी मॅन्स ग्रीड. पृथ्वीवर सगळ्यांच्या गरजेपुरती संसाधन उपलब्ध आहेत, मात्र तुमची जी हाव आहे किंवा तुमचा जो मोह आहे, तेवढी संसाधनं पृथ्वीवर नाहीयेत. हे झालं गांधीजींचे पर्यावरणाचे विचार. आज लागू आहेत का नाही आहेत, लक्षात घ्या. हे जे आपली, आता इथे तुम्ही दोन शब्द वापरू शकता, उपभोक्तावादी किंवा चंगळवादी. तुम्हाला आवडेल तो शब्द वापरा. इंग्लिश मध्ये मटेरियलिस्टिक म्हणतो आपण त्याला. आपली आजची जीवनशैली आहे की हावच कमी होईना झाली आहे. 2 गाड्या, 4 गाड्या, 4-4 मोबाईल. ओके. बरं, आपण काय म्हणतोय, मी माझ्या बापाच्या पैशाने घेतोय, तुम्हाला काय घेणं देणं आहे? मला हे घेणं देणं हे आहे की तुमच्या बापाचा पैसा जरी असला तरी रिसोर्सेस पृथ्वीचे आहेत, सगळ्यांचे समान आहेत. जस्ट बिकॉज तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही एक्स्ट्रा रिसोर्सेस कंझ्युम करणं हे योग्य नाहीये. तसं तर अंबानीकडे एवढा पैसा आहे की मग तुम्हालाही भेटू देणार नाही तो. ओके. सो हे लक्षात घ्या की हे सगळं तुम्ही आन्सर मध्ये लिहायचंय. राजकीय विचार, गांधीजींचे राजकीय विचार सगळ्यांना माहिती आहेत. सत्य, अहिंसा, ठीक आहे. परवाच उदाहरण सांगतो की रिझल्ट आला महानगर कुठले ते नगर परिषद इलेक्शनचा, दुसऱ्या दिवशी जी निवडून आली तिच्या पतीची हत्या केली. ओके. आणि हे काही एक उदाहरण आहे, असे खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत. तुम्हाला माहित असेल मागच्या वर्षभरात भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रात काय काय झालेलं आहे. पुण्यामध्ये आय होप तुम्हाला आठवत असतील की आता केसेस झालेल्या आहेत. वैष्णवी हागवणे इन्सिडन्स, ओके. 16 वर्षाच्या मुलाची हत्या झाली आहे. लगेच दोन 4 दिवसात 17 वर्षाच्या मुलांची हत्या झाली. बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे, ठीक आहे. सो सत्य आणि अहिंसा हे राजकीय, आता याला काय म्हणतात, गुन्हेगारांचं राजकीयकरण सध्या चालू आहे. ओके. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स अँड पॉलिटिसायझेशन ऑफ क्रिमिनल्स. गुन्हेगारांचं लिहून घ्या, हे महत्वाचे कीवर्ड्स आहेत. आजच्या काळात काय चालू आहे? गुन्हेगारांचं राजकीयकरण आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण. राजकारणाचं गुन्हेगारीकरण. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये जे लोक बसलेत लोकसभेमध्ये, 47% खासदारांवर गंभीर गुन्हे गंभीर नाही, 30% पेक्षा जास्त गंभीर आणि 47% खासदारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. सो लॉ ब्रेकर्स आर बिकमिंग लॉ ब्रेकर्स. कायदा मोडणारे, कायद्याचे भक्षकच कायद्याचे रक्षक बनत आहेत.
जागतिक पातळीवर सुद्धा. आता हा झाला राजकीय पॉइंट. नंतर इंटरनॅशनल पीस, आंतरराष्ट्रीय संबंध. आहेत का नाही आहेत गांधीजींचे विचार लागू? ऑब्विसली आहेत. सर्वोदय, अंत्योदय, ठीक आहे, सबका साथ सबका विकास, हे गांधीजींनी म्हटलेल्या गोष्टी आहेत. कन्सेप्ट ऑफ रामराज्य. काय होते रे कन्सेप्ट ऑफ रामराज्य? कोणी सांगू शकतं का? रामराज्य ही संकल्पना काय आहे? सगळेजण जेव्हा स्वराज्य मागत होते, गांधीजी म्हटले फक्त स्वराज्य मिळून फायदा नाहीये, आपल्याला रामराज्य करायचं आहे. सो काय आहे रामराज्य? कोणी सांगू शकताय? पण कशी? गांधीजी, हे बघा, मुळात गांधीजी नीट समजून घ्या, आदर्शवादी नेता. हा बोला. एक्झॅक्टली, येस, ऍब्सोल्युटली परफेक्ट, एकदम परफेक्ट. की असा समाज ज्याला बाहेरून कोणी कंट्रोल करण्याची गरज नाहीये, स्टेटलेस सोसायटी. गांधीजी आणि मार्क्स दोघांचा अंतिम मार्ग पूर्णपणे वेगळा आहे, पण दोघांचं अंतिम ध्येय सेम आहे, की दोघांनाही काय पाहिजे, असा समाज निर्माण करायचा आहे ते एक्सटर्नल कंट्रोल किंवा बाह्य नियंत्रणाची गरज नाहीये, लोकच स्वतःला नियम हे करून घेत आहेत, बाह्य नियमांची आवश्यकता नाहीये. ओके, हे झाले राजकीय आंतरराष्ट्रीय विचार. गव्हर्नन्स काय करतोय मी इथं लक्षात घ्या. गांधीजींना जीएसच्या सिलेबसची फक्त जे जे जीएसच्या सब्जेक्ट सिलेबसचे टॉपिक आहेत त्याच्याशी गांधीजींना जोडतोय. गव्हर्नन्स, कन्सेप्ट ऑफ गुड गव्हर्नन्स, सुशासनाची संकल्पना. सो मगाशी जे पॉइंट सांगितले, सर्वोदय, अंत्योदय, ते सगळे याच्यात लिहू शकताय. गांधीजी हे पण म्हणतायत की खरा भ्रष्टाचार नंतर होतो, सगळ्यात आधी जो होतो तो आत्म्याचा भ्रष्टाचार. तुमचा आत्माच भ्रष्ट होतो सर्व्हिस मध्ये गेल्यानंतर, म्हणून तुम्ही भ्रष्टाचार करता. कारण जो फुकट मिळणारा पैसा आहे, गांधीजींनी 7 पाप सांगितलेत. हा क्वेश्चन 100% येणार, मी आताच सांगून ठेवतो. 7 सिन्स ऑफ गांधीजी एथिक्स मध्ये शिकलाय. ओके, सो हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. 7 सिन्स ऑफ गांधीजी 2016चा यूपीएससी पीवायक्यू आहे. तेव्हा जर ते मला माहित असते तर आज मी इथं नसतो, लक्षात घ्या. नेक्स्ट, आर्थिक विचार. आर्थिक विचार कसे आहेत गांधीजींचे? स्वयंपूर्ण केडी, व्हेरी गुड. ग्राम स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था, व्हेरी गुड. कुटीरोद्योग आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन. आजही लक्षात घ्या, तुमचं जे डीपीएससी आहे माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये कॉटेज इंडस्ट्री आहे. मी तुम्हाला सांगितली होती गांधीजींचे जे काही डीपीएसपी आहेत ते लक्षात ठेवण्याची. 3CPWD, काव, कॉटेज, कोऑपरेटिव्ह. 3C. PWD, पंचायत, विकर सेक्शन आणि दारू. दारू प्यायची नाही, कमी करायची आहे. ओके, सो आर्थिक विचार गांधीजींचे. विकेंद्रीकरण, ग्रामोद्योजकता. विचार करा, जर गांधीजींच्या विचारावर जर देश चालला असता तर आज आपण खूप जास्त पुढे असतो. आपण आता आहोत त्याच्यापेक्षा. आता आपण दुसऱ्यांच्या दारात फिरतोय की मला नोकऱ्या द्या, रोजगार द्या, पण जे लोक स्वयंरोजगार, गांधीजींचं म्हणणं होतं की बाबा रोजगार मागणारे होऊ नका, रोजगार देणारे व्हा. स्वयं उद्योजकता किंवा ज्याला ग्राम उद्योजकता म्हणतात. लक्षात घ्या, जिथे जिथे हे मॉडेल SHG किंवा ज्याला सेल्फ हेल्प ग्रुप म्हटलं जातं, महिला बचत गट, ठीक आहे. सो आज त्या महिला खूप जास्त कमवत आहेत, तुमचे IT प्रोफेशनल पेक्षा जास्त कमवत आहेत. ठीक आहे, जसं की अमूल ऐकलंय. महाराष्ट्रात सुद्धा कोऑपरेटिव्ह, जिथे जिथे सहकार क्षेत्र जिथे जिथे यशस्वी आहे तिथे सुबत्ता आहे. ओके, सो हे सगळे गांधीजींचे विचार आहेत. दुर्दैवानी स्वातंत्र्यानंतर देश ज्या विचारांवर गेला तो विचार गांधीजींचा नव्हता, नेहरूवादी विचार होता. नेहरूंचे आणि गांधीजींचे आर्थिक विचार एकमेकांच्या एक्झॅक्टली अपोजिट आहेत, लक्षात घ्या. हे जे नेहरूंचं म्हणणं होतं केंद्रीकरण झालं पाहिजे, गांधीजींचं म्हणणं होतं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आणि भारतात काय झालंय नंतर? केंद्रीकरण झालंय. आता मी असं नाही म्हणत आहे की तो पूर्ण फेल मार्ग आहे, दोघं प्रत्येकाचे आपले फायदे तोटे आहेत, पण गांधीजींच्या मार्गावर असतो तर माझं वैयक्तिक मत असं आहे की गांधीजींच्या मार्गावर असतो तर आता सध्या जास्त पुढे असतो. एवढी जी काही महागाई, बेरोजगारी वगैरे आहेत, आर्थिक प्रश्न आहेत, एवढे जास्त नसते. चलो अजून
विज्ञानावरचे किंवा तंत्रज्ञानावरचे विचार. गांधीजी म्हणतात तंत्रज्ञानाचा स्वीकार करा, पण जरा जपून, नियंत्रित तंत्रज्ञान. गांधीजींचं म्हणणं आहे की तंत्रज्ञान खूप जास्त भारतात वापरू नका, कारण की लोकांच्या नोकऱ्या जातील. जात आहेत का नाही? आणि करंट अफेअरशी जोडायचं आहे. TCSनी 14,000 लोकांना काढलेलं आहे आणि आणखी 16 काढणार आहेत. सो आज भारतामध्ये जे काही AI आलेलं आहे किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आल्यात, त्यामुळे सगळ्यात मोठा जो फटका बसलाय तो नोकऱ्यांना बसलाय. आपण टेक्नॉलॉजीच्या लेक्चरमध्ये हे डिटेलमध्ये बघणार आहोत. मला एक सिंपल प्रश्न सांगा, कुठलं एक क्षेत्र असं सांगा की जिथल्या नोकऱ्या धोक्यात नाहीयेत? शेतीत सगळ्यात जास्त नोकऱ्या चालल्यात सध्या. ड्रोन टेक्नॉलॉजी आली, तुमचे पेस्टिसाइड किंवा हे असतात औषधं मारायला ड्रोन वापरतात सध्या शेतकरी. ठीक आहे. सो असं शेतकऱ्यांच्या नोकऱ्या जाणार नाहीयेत. असं एकही क्षेत्र नाहीये. काही लोक म्हणतात सर सैनिक आर्मीमध्ये नोकऱ्या कशा काय जातील? रोबोटिक सोल्जर्स येत आहेत, थांबा जरा. ओके, असं घरी जाऊन विचार करा. उद्या सांगा, परवा सांगा, एका वर्षांनी सांगा. एकही सेक्टर असं नाहीये की ज्याच्यात नोकऱ्या जात नाहीयेत. प्रत्येक क्षेत्रात नोकऱ्या चालल्यात AIच्या येण्यामुळे. गांधीजींनी आधीच सांगून ठेवलं होतं. अजून व्हेरी गुड, आत्मनिर्भरता, ऍब्सोल्युटली परफेक्ट. आर्थिक मध्ये हा पण पॉइंट लिहू शकता की आपल्याला गांधीजी असं नाही म्हणत आहे की कोणाशी अजिबातच आर्थिक संबंध ठेवू नका, पण त्यांचं म्हणणं आहे आपण आत्मनिर्भर असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वदेशी उद्योगांचा विकास करणं गरजेचं आहे. हे बघा, हेच सांगितलं, स्वदेशी आणि स्वावलंबन. ग्रासरूट डेमोक्रेसी. ठीक आहे. पंचायत. गांधीजी काय म्हणतायत की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या हातात कमीत कमी पॉवर असल्या पाहिजेत. मुळात त्यांचं काम हे नियंत्रणाचं नाहीये. त्यांचं काम काय पाहिजे? कोऑर्डिनेशन. फक्त समन्वय करायचा आहे केंद्र आणि राज्यांनी. बाकी सगळं गावाचं जे काय आहे ते गावातच मॅटर सॉल्व्ह झालं पाहिजे. ओके, सिंपल. गांधीजी काय सांगतायत की उत्पादन पण गावातच झालं पाहिजे आणि त्या उत्पादनाचं कन्झम्पशन किंवा ज्याला आपण उपभोग म्हणतो तो सुद्धा गावातच झाला पाहिजे. म्हणजे लोकांना मायग्रेट करायची गरज पडणार नाही. किती थोर विचार आहे, लक्षात घ्या. इमॅजिन करा, तुमच्यापैकी मूळ पुण्यातले किती लोक आहेत, हात वर करा. दिस इज व्हॉट आय एम टॉकिंग. का गरज पडली आपल्याला पुण्यात येण्याची किंवा कुठल्याही शहरात जाण्याची फॉर दॅट मॅटर? मग गांधीजींचं हेच म्हणणं आहे की हे सगळं जे तुम्ही इथे येऊन करताय ते गावागावात झालं पाहिजे. नई तालीम नावाची शिक्षण व्यवस्था त्यांनी सुचवली होती. सो शिक्षण व्यवस्थेबद्दलचे गांधीजींचे विचार. त्यांचं म्हणणं आहे की मुलांना फक्त असं पुस्तकी प्रकारचं शिक्षण नका, वोकेशनल एज्युकेशन. मराठीत काय म्हणतो वोकेशनलला? व्यावसायिक शिक्षण. येस, व्यावसायिक शिक्षण, कार्यानुभवावर आधारित व्यावसायिक शिक्षण. आणि त्यातून उद्योजक विकास करा. इमॅजिन करा की पुण्यात येऊन 50,000 कमवण्यापेक्षा गावाकडे राहून 30,000 कमवणारा जास्त सुखी आहे. पुण्यातल्या लोकांचं कशात चाललंय सगळा पैसा? EMI भरण्यात. आणि अर्ध आयुष्य कशात चाललंय? ट्रॅफिक मध्ये. ओके, पुण्याचं तरी भलं आहे. दिल्लीचा विचार करा. पैसा मिळतोय लोकांना, पण ऑक्सिजन कुठे मिळतोय सध्या? दिल्लीचा AQI मागचा संपूर्ण महिना 400-500च्या रेंज मध्ये. ओके, म्हणजे तुम्ही जर असं 2 मिनिटं बाहेर फिरून आला आणि असं बोट फिरवलं तर सगळं दिसतं तुम्हाला, ते एवढं वाईट आहे ते. ओके, चलो अजून. स्वच्छता. येस, व्हेरी गुड. येस, मानवी अधिकार, नागरी किंवा मानवी अधिकार. श्रमतेचं महत्व किंवा श्रममेव जयते गांधीजी म्हटले होते.